मनोज जरांगे पाटील यांना काल रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान एक सलाईन लावण्यात आलं होतं। त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा उपचार बंद केले। सोलापूरमधले आमदार राजेंद्र राऊत हे काल रात्री 1 वाजता जरांगे यांना भेटण्यासाठी आले होते। राऊत यांनी फडणवीस यांच्याशी जरांगे यांच्या उपोषणाबाबत चर्चा केली। त्यानंतर राऊत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी उपस्थित आंदोलकांच्या आग्रहानंतर एक सलाईन लावून घेतलं। हे सलाईन संपल्यानंतर त्यांनी पुन्हा उपचार घेणं बंद केले। आज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असून सरकार काय तोडगा काढतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आंतरवाली सरहद्दीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती गंभीर होत चाललेली आहे। रात्री त्यांना 1 वाजेच्या दरम्यान एक सलाईन लावण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी उपचार बंद केले होते। मात्र आता पुन्हा त्यांना दुसऱ्यांदा एक सलाईन लावण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर पुन्हा एकदा उपचार सुरू झालेले आहे। आता त्यांना लावण्यात आलेलं हे दुसरं सलाईन आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा होईल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। या ठिकाणी जे मराठा बांधव एकत्र आले होते आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांकडे उपचार घेण्याचा आग्रह केल्यानंतर त्यांनी हे दुसरं सलाईन लावलेलं आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलावर पुन्हा एकदा उपचार सुरू झालेले आहेत। आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ किंवा प्रशासनाचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी कधी येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली, सराटी।